हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ माया साठे यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 2. घरी आल्यावर तिने आत्याला ही सारी हकीकत सांगितली आणि मग तिची धावपळ सुरू झाली. तिच्या मित्र मैत्रिणींनाही ते ऐकून आनंद झाला होता. फक्त मोहन चित्रे मात्र नाराज होता. रश्मी, तुझा हा निर्णय मला फारसा आवडलेला नाही, तिची मुद्दाम भेट घेऊन मोहन म्हणाला. पण तुझ्या आवडीनिवडीचा प्रश्न कुठे येतो? ती म्हणाली. तिच्या त्या प्रश्नानं तो नर्व्हस झाला. असं कसं म्हणतेस तू? त्यानं पडेल आवाजात प्रश्न केला. माझ्या तुझ्याविषयी काय भावना आहेत याची कल्पना आहेच तुला? कसल्या भावना आहेत? तिनं थंड स्वरात विचारलं. तिच्या त्या स्वरानं तो अधिकच हादरला. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे माहीत आहे तुला? तो कसंबसं म्हणाला. मला ही कल्पनाही नव्हती. मी तुला आवडते अशीच कल्पना होती माझी. तू आवडतेस म्हणूनच तर मी प्रेम करतो तुझ्यावर. तू मला बहिणीसारखी वाटते असं तर वाटत नाही ना तुला? खरं म्हटलं तर तसंच वाटतं मला. ते तसं नाही, तो हट्टाने म्हणाला. मी प्रेम करतो तुझ्यावर, ते प्रेयसी या नात्यानं. असं होय, ती पुन्हा थंड स्वरात म्हणाली. तुला काहीच वाटत नाही? काय वाटायचंय? ती त्या स्वरात म्हणाली. आता मात्र तो चांगलाच चिडला. हे बघ रश्मी, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि तू माझ्याशी लग्न करावयास हवं. ही तर सक्ती झाली मोहन. सक्तीनं प्रेम मिळतं अशी कल्पना आहे की काय तुझी? तसं नाही, तो गुळमट स्वरात म्हणाला. तुझ्या आतापर्यंतच्या वागण्यानं माझी तशी समजूत झाली होती. मग ती काढून टाक. ती किंचित निष्ठुर स्वरात म्हणाली. माझ्या मनात तसं काही नाही. ठीक आहे, तो निराश स्वरात म्हणाला. आज निदान जेवायला तरी येशील ना माझ्याबरोबर? हो, येईल, ती म्हणाली. त्याला अगदी झटकून टाकणं तिच्या जीवावर आलं. तो खुश झाला. पाहता पाहता 15 दिवस सरले आणि ती फैजाबादला निघाली. जाण्यापूर्वी तिनं अर्थातच विनीला पत्र घातलं होतं. ती स्टेशनवर उतरली. तो साराच प्रदेश तिला अनोळखी असल्यामुळे ती भांबावून गेली. कुणी न्यायला आलं नाही तर काय करायचंय असा तिला प्रश्न पडला. ती अशी गोंधळलेल्या अवस्थेत प्लॅटफॉर्मवर उभी असतानाच भानुप्रताप समोरून आला. त्याला पाहिल्यावर तिला हायसं वाटलं. सॉरी, मला थोडा उशीर झाला, तो म्हणाला. आपल्याला कुणी न्यायला येत नाही असं वाटलं ना तुम्हाला? हो, ती म्हणाली. प्रदेश अनोळखी असल्यामुळे थोडी भीती वाटली. भानुप्रतापनं हात करून हमालाला बोलावून घेतलं आणि रश्मीचं सामान त्याच्या स्वाधीन केलं. ते प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडले. स्टेशनच्या आवारात एक मारुती 1000 उभी होती. पांढऱ्या स्वच्छ पोशाखातला शोफर गाडीजवळ उभा होता. त्या दोघांसाठी त्यानं अदबीनं दार उघडून धरलं. ते दोघे बसताच गाडी सुळकन निघाली. प्रवास ठीक झाला ना? भानुप्रतापनं विचारलं. हो, ती म्हणाली. आमच्या इथं राहणं तुम्हाला आवडेल, तो म्हणाला. तुम्हाला पाहिल्यावर विनी खुश होईल. अर्थातच, ती म्हणाली. मग फारसं काही बोलणं न होता कार त्यांच्या बंगल्यासमोर जाऊन उभी राहिली. कार उभी राहताच अश्विनी आतून धावतच बाहेर आली आणि रश्मी कारमधून बाहेर पडताच तिनं रश्मीला कडकडून मिठी मारली. अगं सावकाश सावकाश, रश्मी हसून म्हणाली. तू आल्याचा पाहून मला इतका आनंद झाला आहे म्हणून सांगू? अश्विनी चित्कारली आणि तिनं रश्मीला मिठीतून मोकळं केलं. भानुप्रताप कारपाशी उभं राहून ती मैत्रिणीची भेट पाहत होता. अश्विनी रश्मीला घेऊन बंगल्यात शिरली. त्या बंगल्याची भव्यता पाहून रश्मी विस्मित झाली होती. बंगल्याचा हॉल प्रचंड होता. मोठ्या फ्रेंच विंडोनं त्याला एक वेगळी शोभा आली होती. संपूर्ण जमिनीवर भारी रुजामा अंतरलेला होता. हॉलच्या दोन्ही बाजूंनी वर जाणारे वर्तुळाकार जिने होते. डावीकडच्या जिन्यानं अश्विनी तिला वर घेऊन गेली. ही तुझी खोली, अश्विनी म्हणाली. खोली अतिशय सुंदर होती. संपूर्ण खोलीभर रोजामा अंथरलेला होता. एका कोपऱ्यात ताज्या फुलांनी सजवलेली फुलदाणी होती. खोलीला लागूनच बाथरूम आणि संडास होता. भिंतीवर एक सुंदर निसर्गचित्र होतं. प्रशस्त दिवाण होता. त्यासमोर एक टीपॉय होता, खानदानी वैभव दाखविणारा. आवडली? अश्विनीनं विचारलं. आवडली म्हणजे सुंदरच आहे, माझ्या कल्पनेपेक्षा. अश्विनीनं खिडक्यांवरचे पडदे दूर केले. खोली प्रकाशानं भरून गेली.
या खोलीपेक्षा अधिक सुंदर अशा 2 खोल्या आहेत, अश्विनी म्हणाले. एक चंद्रप्रकाशची, एक सासूबाईची. ही खोली कुठं वाईट आहे? छानच आहे, रश्मी म्हणाली. तुझं सामान वर धाडून देते. तोंड वगैरे धुवून फ्रेश होऊन तू चहा घेण्यासाठी खाली ये. बरं, ती म्हणाली. अश्विनी खाली निघून गेली. रश्मीनं खोली पुन्हा एकदा न्याहाळून पाहिली आणि ती खिडकीजवळ गेली. खिडकीखाली तिला खिडकीखाली देखणी बाग होती. फुलांनी ती बहरलेली होती. ती विविधरंगी फुलं पाहून ती खुश झाली. तोच तिचं सामान घेऊन नौकर वर आला. सामान ठेवून तो निघून गेल्यावर रश्मीनं बॅग उघडून टॉवेल काढला आणि ती बाथरूममध्ये गेली. बाथरूममध्ये सुगंधी साबण, शॅम्पू वगैरे सर्व प्रसाधनं होती. हात तोंड पाय धुवून तिनं केस सारखे केले आणि ती खाली आली. खालच्या हॉलला अनेक दरवाजे होते आणि हॉलमध्ये कुणीच नव्हतं. चहा घेण्यासाठी नेमकं कुठल्या खोलीत जावं हे तिला कळत नव्हतं. ती गोंधळून उभी राहिली. तोच अश्विनी एका खोलीचं दार उघडून बाहेर आली आणि तिला बैठकीच्या खोलीत घेऊन गेली. ही बैठकीची खोलीही उत्कृष्ट सजवलेली होती. या खोलीत मध्यभागी एका भव्य पुरुषाचा फोटो होता. सरदारी बाण्याचा, उग्र मुद्रा असलेला, पाहताच भीतीयुक्त आदर वाटावा असा. हा कुणाचा ग फोटो? रश्मीनं कुतूहलानं विचारलं. माझ्या चुलत सासऱ्यांचा, अश्विनी म्हणाली. बाई ग, किती उग्र आहे हा पुरुष. तुझा दीर असाच आहे का ग? जशी काही याची दुसरी प्रतिकृती. आपल्या घराण्याचा यांना फार अभिमान आहे. सुलभा पळून गेली तेव्हा? बोलता बोलता ती एकदम थांबली. तो चहा घेऊन नौकर आला. चहा ठेवून निघून गेला. तू बोलता बोलता थांबलीस ते का ग? रश्मीनं कुतूहलाच्या स्वरात विचारलं. काही नाही ग, तू काहीतरी लपवीत आहेस माझ्यापासून. तू सांगितलं तरी मी काही बोलणार नाही कुठे. तसं नाही ग, पण तिचं नावही निघता कामा नये असा माझ्या दिराचा सक्त हुकूम आहे. ही सुलभा कोण? माझी नणद. तिनं काय केलं? ती पळून गेली एका पंजाबाबरोबर. मग काय बिघडलं त्यात? तुझ्या दृष्टीनं काहीच बिघडलं नाही. पण या गोष्टीनं त्यांच्या खानदानीपणाला धक्का बसला. त्यांनी तिचं लग्न सरदार पानशांच्या मुलाशी ठरवलं होतं. हे पानसेही पेशव्यांच्या सरदारांचेच वंशज आहेत. हे लग्न मोठ्या थाटामाटानं होणार होतं. सारी तयारीही झाली होती आणि सुलभा पळाली. पानशांना ते मोठं अपमानास्पद वाटलं. त्यांनाही आपल्या खानदानीचा मोठा अभिमान आहे. अर्थात मी मात्र सुलभाला दोष देत नाही. पानशांचा मुलगा विलास तिला शोभणारा नव्हताच. मग पुढे काय झालं? माझ्या सासऱ्यांनी तिच्याशी असलेला संबंध तोडून टाकला. खरं म्हटलं तर त्या धक्क्यानंच ते अकाली वारले. चंद्रप्रकाश तर अधिकच कडवा आहे. म्हणजे चांगलाच हेकळ आणि हट्टी दिसतो तो. त्याची भेट झाली की कळेलच तुला. आता कुठं आहे तो? दिल्लीला गेला आहे. दिल्लीला आमची एक मशिनरीची फॅक्टरी आहे. तिथं काहीतरी गडबड झाली आहे. येतीलच ते लवकर. बोलता बोलता चहापान झालं. चल, तुझी आणि सासूबाईची ओळख करून देते. चहापान झाल्यावर अश्विनी म्हणाले. चल, रश्मी म्हणाले. सासरे गेल्यापासून त्या थोड्याशा आजारीच आहेत. नाही म्हटलं तरी सुलभाच्या कृतीचा त्यांनाही धक्का बसला. त्यामुळे त्या सहसा खोलीबाहेर पडत नाही. म्हणजे नेमकं काय झालंय त्यांना? तसं काही झालं नाही. मानसिक धक्का म्हणायला हरकत नाही. त्यामुळे त्या खचल्या आहेत. त्यांनी खाली यावं, हिंडावं, फिरावं असं आम्हाला वाटतं. पण त्यांना ते पटत नाही. त्या दोघी अवांतिकाबाईच्या खोलीत गेल्या. अवांतिकाबाई लहानखुऱ्या असल्या तरी देखण्या होत्या. गोरवर्णाच्या अवांतिकाबाई मोठ्या करारी वाटत होत्या. खानदानी तेज त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत होतं. अश्विनीनं आपल्या मैत्रिणीची त्यांच्याशी ओळख करून दिली. आमचा हा प्रदेश तुला मुंबईपेक्षा खूपच वेगळा भासेल, अवांतिकाबाई म्हणाल्या. महाराष्ट्राच्या मानानं उत्तर प्रदेश मागासलेला आहे. दिल्ली वगैरे शहरांची गोष्ट वेगळी आहे. त्यातून आमची ही इस्टेट शहरापासून दूरही आहे. तुला इथं कितपत चैन पडेल याची शंकाच आहे. बहुधा पडावं. शहराच्या बजबजपुरीचा मलाही कंटाळा आला आहे. त्या कारणानं इथलं शांत वातावरण बहुधा मला पचेल. मग हरकत नाही, अवांतिकाबाई समाधानानं म्हणाल्या. अलीकडच्या पिढीला शांतता आवडत नाही आणि मुंबईसारख्या सदा धांदलीत आणि गडबडीत असलेल्या शहराविषयी तर बोलायलाच नको. तुझ्या सानिध्यात सुनबाईला मात्र खूप बरं वाटेल. बिचारीची अवस्था एकटी पडल्यागत झाली आहे.
आपलं माहेर कुठलं? ग्वाल्हेर. पाहिलं आहेस तू? नाही. तुला घेऊन जाईल. ग्वाल्हेरला खूप पाहण्यासारखं आहे. विशेषतः शिंद्यांचा राजवाडा. जाऊया आपण. पण हिचं बाळंतपण झाल्यावर. अर्थात तोपर्यंत मी इथे कंटाळले नाही तर. तुला वाचनाची आवड आहे? होय तर. मग तर अजिबात कंटाळणार नाहीस, अवांतिकाबाई म्हणाल्या. आमची मोठी लायब्ररी आहे. तू खुश होऊन जाशील. बाकी व्ही-सी-आर, टेप वगैरे सोयी आहेतच. फिरायलाही खूप मोकळी जागा आहे. काही वेळ अवांतिकाबाईशी गप्पा मारून ती आपल्या खोलीत गेली. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.